हॅलो फ्रेंड्स, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जीन मॅपिंग. जीन मॅपिंगमध्ये 2 पॉईंट क्रॉस काय असतं, 3 पॉईंट क्रॉस कसं असतं, त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे, रिकॉम्बिनंट फ्रिक्वेन्सी कशी काढायची आणि जीन ऑर्डर ह्या सर्व टर्म्स आपण स्टडी करणार आहोत. बट बिफोर गोईंग टू डिस्कस अबाउट दॅट, सिस आणि ट्रान्स कॉन्फिगरेशन जे आहे ते आपण एकदा बघणार आहोत की सिस कॉन्फिगरेशन म्हणजे काय आणि ट्रान्स कॉन्फिगरेशन म्हणजे काय. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जीन लिंकेज बघितलं होतं, त्यामधला हा एक छोटासा पार्ट जो राहिला होता त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, सिस कॉन्फिगरेशन दॅट मीन्स नथिंग बट वी कॅन से व्हेन द टू जीन्स आर द लिंक्ड. जेव्हा दोन जीन्स लिंक्ड असणार आहेत आणि दॅट टू जीन्स विच इज प्रेझेंट ऑन द सेम क्रोमोझोम, ते दोन्ही जीन्स कुठे प्रेझेंट आहेत तर सेम क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे. कोणत्या कंडिशनमध्ये? होमोझायगस कंडिशनमध्ये प्रेझेंट आहे. त्याला आपण म्हणतो दॅट इज द सिस कॉन्फिगरेशन ऑफ द जीन्स. म्हणजे जर इथे आपण डायग्रॅमॅटिकली बघितलं तर फॉर एक्झाम्पल हा ए आणि हा बी हे दोन्ही जीन्स जे आहेत ते सेम क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे, होमोझायगस कंडिशनमध्ये प्रेझेंट आहे. त्याला आपण म्हणतो दॅट इज द लिंक्ड जीन अँड दिस लिंक्ड जीन इज प्रेझेंट on the same chromosome. That's why we can say that is the cis configuration. So in this way we can say this is the cis configuration. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे दॅट इज द ट्रान्स कॉन्फिगरेशन. ट्रान्स कॉन्फिगरेशन म्हणजे काय की जेव्हा दोन जीन्स जे आहेत ते क्रोमोझोमवरती पण प्रेझेंट आहे बट दे आर इन द हेटेरोझायगस कंडिशन, त्याला आपण म्हणतो दॅट इज द ट्रान्स कॉन्फिगरेशन. म्हणजेच जर इथे ए असं असेल तर इथे बी असेल, त्यानंतर हा ए आणि हा बी, म्हणजे ही कंडिशन कोणती झाली? ही कंडिशन झाली हेटेरोझायगस आणि अशा टाईपच्या कॉन्फिगरेशनला आपण म्हणतो दॅट इज द ट्रान्स कॉन्फिगरेशन. सिस कॉन्फिगरेशनला आपण कपलिंग रिॲक्शन असंही म्हणतो. सो दिस इज द शॉर्ट और स्मॉल कॉन्सेप्ट अबाउट द cis and trans configuration. Now moving towards the very important topic, that is the genetic mapping. Genetic mapping करतोय म्हणजे काय की आपल्याला एक पर्टिक्युलर टाईपची ऑर्डर जनरेट करतोय किंवा जीन्समधलं डिस्टन्स काढतोय. सो दॅट वी कॉल्ड इट एज दॅट इज द जेनेटिक. पर्टिक्युलरली काय म्हटलं? जेनेटिक मॅपिंग म्हणजे जीन लेवलवरती आपण स्टडी करतोय. कुठला जीन कुठे प्रेझेंट आहे, कुठला जीन कुठे प्रेझेंट आहे, त्याची ऑर्डर कशी असेल, 2 पॉईंट क्रॉस असेल तर ऑर्डर कशी असेल, 3 पॉईंट क्रॉस असेल तर ऑर्डर कशी असेल, आणि काही क्वेश्चन्स बघणार आहोत ज्यावरून तुम्हाला रिकॉम्बिनंट फ्रिक्वेन्सी कशी काढायची आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. सो जेनेटिक मॅपिंगमध्ये बघूयात. द लिंकेज ऑफ जीन्स इन द क्रोमोझोम्स कॅन बी रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ द जेनेटिक मॅप. जेनेटिक मॅपच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते जीन्स जे आहेत ते लिंक्ड आहेत की नाही हे सांगू शकतो. बरोबर. सो आपल्याला माहिती आहे लिंक्ड जीन्स म्हणजे ज्या जीन्समधलं डिस्टन्स जे आहे ते खूप कमी आहे, जिथे क्रॉसिंग ओव्हर होऊ शकत नाही, त्याला आपण म्हणतो दॅट इज द लिंक्ड जीन्स. सो देअर आर द 2 मेजर ॲस्पेक्ट्स ऑफ द जेनेटिक मॅपिंग. एक तर जेनेटिक मॅपिंगमुळे काय काय यूज आहे? जेनेटिक मॅपिंगमुळे आपण जीन ऑर्डर काढू शकतो. So we can say the determination of the linear order of the gene, and second one is the determination of the relative distance between the gene. तर त्या दोन जीन्समधलं डिस्टन्स काय आहे म्हणजे ऑर्डर. फॉर एक्झाम्पल 2 जीन कन्सिडर केले किंवा 3 जीन कन्सिडर केले ए बी सी, मग ह्याची ऑर्डर लिनियरली अशीच आहे की ह्याची ऑर्डर बी सी ए अशी आहे की ह्याची ऑर्डर ए सी बी अशी आहे. एकतर हे कॅल्क्युलेट करू शकतो बाय यूजिंग द जेनेटिक मॅपिंग, किंवा दुसरं आहे जीनचं डिस्टन्स म्हणजे ए आणि बी मधलं डिस्टन्स किती आहे किंवा बी आणि सी मधलं डिस्टन्स किती आहे, ए आणि सी मधलं डिस्टन्स किती आहे. सो दॅट इज द यूज ऑफ द जेनेटिक मॅपिंग. सो 2 ऑस्पेक्ट्स जे खूप महत्त्वाचे आहे. 1% क्रॉसिंग ओव्हर और रिकॉम्बिनेशन इज इक्विव्हॅलंट टू द मॅप युनिट और द 1 सेंटीमॉर्गन. 1% जर क्रॉसिंग ओव्हर झालेलं असेल तर याचा अर्थ काय आहे? क्रॉसिंग ओव्हर होते म्हणजे तिथे रिकॉम्बिनेशन होते. सो 1% क्रॉसिंग ओव्हर किंवा 1% रिकॉम्बिनेशन झालं आहे म्हणजेच असं म्हणू शकतो की इट इज द 1 मॅप युनिट. आणि मॅप युनिटला त्याचं मॅपचं युनिट काय? सेंटीमॉर्गन, ज्याला 1 cm असं लिहितं. कारण की मॉर्गन नावाचे सायंटिस्ट होते ज्यांनी ही कॉन्सेप्ट दिली आणि तेव्हापासून आपण ह्या 2 जीन्समधलं जे काही डिस्टन्स आहे ते मॅप युनिटमध्ये सांगतो आणि त्याचं युनिट काय आहे? दॅट इज द 1 सेंटीमॉर्गन. सो
1% क्रॉसिंग ओव्हर किंवा 1% रिकॉम्बिनेशन इज इक्वल टू द 1 सेंटीमॉर्गन डिस्टन्स बिटवीन द टू जीन्स. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. आता मॅप डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, आपल्याला काय आलं की मॅप डिस्टन्स सेंटीमॉर्गनमध्ये आपण कॅल्क्युलेट करतो आहे, पण मग कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तर यासाठी आपण काय करणार आहोत, रिकॉम्बिनंट ऑफस्प्रिंग्स किती आहेत, त्यामध्ये रिकॉम्बिनंट ऑफस्प्रिंग्स किती आहे डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑफस्प्रिंग्स इंटू 100. अशा प्रकारे बाय यूजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन द और मॅप डिस्टन्स किंवा डिस्टन्स बिटवीन द टू जीन्स. ठीक आहे. नाव मूविंग टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉब्लेम्स बघूयात. प्रॉब्लेम्समध्ये इथे आपण बघतोय एक्झाम्पल, सपोज द टू जीन्स, दोन जीन्स कन्सिडर करतोय, म्हणजेच याला आपण 2 पॉईंट क्रॉस असं म्हणू शकतो, किंवा आपण मॅप डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं त्यासाठी हा क्वेश्चन घेतलेला आहे. दॅट इज लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम अँड AABB इंडिव्हिज्युअल इज क्रॉस्ड to the small AABB individual recessive to produce this type of the offsprings in the F1 generation. So this is the F1 generation. त्यांचं टेस्ट क्रॉसिंग केले कोणासोबत, रेसेसिव्ह सोबत टेस्ट क्रॉसिंग केलेले. लेट अस अज्युम दिस क्रॉस प्रोड्युसेस टोटल हाऊ मेनी ऑफस्प्रिंग्स, टोटल ह्या ऑफस्प्रिंग्स होते किती 400. अमॉंग दिस 325 ऑफस्प्रिंग्स आर व्हॉट, पेरेंटल वन, आणि 75 आर recombinant one. Now calculate the map distance between these two progeny. ह्यांच्यामधला मॅप डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, नॉट प्रोजेनी, द टू जीन्स, ह्या दोन जीन्समधलं मॅप डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, मॅप डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट, नंबर ऑफ रिकॉम्बिनंट प्रोजेनी. सो रिकॉम्बिनंट प्रोजेनी किती आहेत डिवायडेड बाय टोटल नंबर किती प्रोजेनी आहे, टोटल नंबर ऑफ प्रोजेनी इंटू व्हॉट, इंटू 100. दिस इज व्हॉट, दिस इज द फॉर्म्युला फॉर द मॅप डिस्टन्स. मग आता आपल्याला इथे दिलेलं आहे बघा, ह्यांनी जे काही ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, आपल्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे तेच आपण बघतोय. मग इथे ज्या प्रोजेनी दिलेल्या आहेत त्या पेरेंटल दिलेल्या आहेत. पेरेंटलमध्ये ज्या प्रोजेनी आहेत त्या किती आहेत 160 प्लस 165, आणि रिकॉम्बिनंट किती आहे 36 प्लस 39, ह्या किती आहेत रिकॉम्बिनंट. मग आता इथे सरळ त्यांनी वरती दिलेलं आहे, पेरेंटल किती म्हटले ते 325, रिकॉम्बिनंट किती म्हटले 75, आणि टोटल किती म्हटले 400 ऑफस्प्रिंग्स म्हटले. म्हणजेच याचा अर्थ रिकॉम्बिनंट डायरेक्टली आपल्याला कळाला किती 75, किंवा असं म्हणू शकतात 36 प्लस 39 किती येतं कॅल्क्युलेशन 75, डिवायडेड बाय व्हॉट, डिवायडेड बाय 400 इंटू 100. हे करा कॅल्क्युलेशन्स. मॅप डिस्टन्स किती आहे सेंटीमॉर्गनमध्ये काढायचं आहे. सो 4 इंटू 1 4, 4 इंटू 8 32, अँड 4 इंटू 8 असं समथिंग 18.8%. म्हणजे 18.8 हे काय झालं मॅप डिस्टन्स. आणि मॅप डिस्टन्स कशामध्ये कॅल्क्युलेट करतो सेंटीमॉर्गन. म्हणजेच इथे रिकॉम्बिनेशन किती झालं आहे दॅट इज द 18.8% हे रिकॉम्बिनेशन झालं आहे किंवा क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज द मॅप डिस्टन्स. हाऊ टू कॅल्क्युलेट, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. त्यासाठी महत्त्वाचं काय माहिती पाहिजे तर आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो दिस इज द वन टाईप. नाउ मूविंग टुवर्ड्स द जीन मॅपिंग जे आहे एक तर 2 पॉईंट क्रॉस करू शकतो किंवा 3 पॉईंट क्रॉसमध्ये करू शकतो. 2 पॉईंट क्रॉसमध्ये बघा कशा पद्धतीने 2 पॉईंट म्हणजे दोन जीन्स आपण कन्सिडर केले ए आणि पी. सो जीन मॅपिंग फ्रॉम द 2 पॉईंट क्रॉस, सपोज द 2 डिफरंट ट्रेट्स अफेक्टिंग द पॉड कॅरेक्टरिस्टिक्स, अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. आता जर मी म्हटलं याच्यामध्ये की तुम्ही मॅप डिस्टन्स कॅल्क्युलेट करा, मॅप डिस्टन्स तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार, तुम्हाला ऑलरेडी रिकॉम्बिनंट टाईप माहिती आहे बरोबर, रिकॉम्बिनंट टाईप माहिती आहे, पॅरेंटल टोटल किती दिलेले आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे. सो पेरेंटल प्लस रिकॉम्बिनंट टाईप ह्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन्स करू शकता. सो मॅप डिस्टन्स इन 2 पॉईंट क्रॉस इज इक्वल टू रिकॉम्बिनंट टाईप किती आहे 51 प्लस 49 डिवायडेड बाय टोटल काढायचे. टोटल किती आहे 445 प्लस 455
प्लस 51 प्लस 49 हे काय झाले, हे टोटल प्रोजेनी झाले इंटू वॉट, द इंटू 100 करणार आहोत. मग कॅल्क्युलेट करू शकतो कशा पद्धतीने, 9 + 1 10, 5 5 10. सो दिस इज द 100 डिवायडेड बाय ह्या टोटल किती प्रोजेनीज आहेत, 1000 प्रोजेनीज आहे इंटू वॉट, इंटू 100. सो हे 100 म्हणजे टोटल किती मॅप डिस्टन्स आहे, दॅट इज द 10 सेंटीमॉर्गन इज द मॅप डिस्टन्स. आणि त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर किती झालं आहे, 10% क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे किंवा रिकॉम्बिनेशन जे आहे ते 10% झालेलं आहे. इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट बाय यूजिंग द जीन मॅपिंग फ्रॉम द 2 point क्रॉस. नेक्स्ट जे आपण बघतोय दॅट इज द जीन मॅपिंग फ्रॉम द 3 point क्रॉस. 3 point क्रॉस जेव्हा करायचं असेल द क्रॉस इन्व्हॉल्विंग द 3 लोकाईज, म्हणजे 3 जीन्स इथे प्रेझेंट आहे म्हणून याला आपण काय म्हणतो, 3 point क्रॉस. आता 3 point क्रॉस हे आपण कसं करू शकतो, तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे क्रॉसिंग ओव्हर कधी होणार आहे, प्रोफेज 1मध्ये, कधी, मिओसिसच्या टाईमला. ठीक आहे, क्रॉसिंग ओव्हर होतं, ते कायझमा फॉर्म होतो आहे, पॅकायटिन स्टेज येते, एकमेकांसोबत रिकम्बाईन होत आहे, हे सर्व प्रोसेस आपल्याला माहिती आहे. लेट्स से की माझ्याकडे एक होमोलोगस क्रोमोझोम होता, इथे कन्सिडर करूयात होमोलोगस क्रोमोझोम. सो आय एम ड्रॉइंग दिस होमोलोगस क्रोमोझोम. सो ह्या होमोलोगस क्रोमोझोमवरती जीन्स होते 3, बरोबर. सो दिस इज वॉट, ABC कॅपिटल, दिस इज द स्मॉल ABC. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत दिस इज वॉट, दिस इज द होमोलोगस क्रोमोझोम. अशा पद्धतीने हे काय होते, हे होते होमोलोगस क्रोमोझोम. ड्युरिंग व्हॉट, ड्युरिंग द प्रोफेज 1. सो आय एम रायटिंग हिअर होमोलोगस क्रोमोझोम ड्युरिंग, कधी होते, ड्युरिंग प्रोफेज 1. आणि प्रोफेज कधी, ही प्रोफेज 1 कधी अचीव होते आपल्याला, कोणत्या फेजमध्ये, मिओसिस 1 ह्या केसमध्ये आपल्याला अचीव होते. ठीक आहे, हे आपले झाले होमोलोगस क्रोमोझोम. आता ह्या होमोलोगस क्रोमोझोममध्ये किंवा ह्या जीन्समध्ये क्रॉसिंग ओव्हर कशा पद्धतीने होऊ शकते. एक तर सिंगल क्रॉस ओव्हर होईल किंवा दुसरा प्रकार जो आहे दॅट इज द डबल क्रॉस ओव्हर. सो जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होत नाही, आपण कन्सिडर करूयात when there is the no crossing over. So first phenomenon, when there is the no crossing over, इथे फक्त डायरेक्टली लिहिते no cross over. जेव्हा क्रॉस ओव्हर होणार नाही आहे कोणामध्ये, गॅमेट्समध्ये, AB किंवा BC ह्या कुठल्याच गॅमेट्समध्ये, म्हणजेच मी ह्याला अशा टाईपमध्येही ड्रॉ करू शकते, हे लक्षात ठेवा. ABC आणि ABC ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रॉसिंग ओव्हर नाही झालेलं आणि त्यामुळे हे इथे जे काही गॅमेट जनरेट झालेले आहेत ते गॅमेट जसे होते पेरेंट्सचे तसेच राहिले. म्हणजेच ह्या एका क्रोमोझोमवरती ABC आणि दुसऱ्या क्रोमोझोमवरती ABC. दॅट मीन्स ऑल आर व्हॉट, दिस ऑल आर द पेरेंटल टाईप. म्हणजे जसे पेरेंट्स होते तशा टाईपमध्ये. म्हणजेच इथे नो क्रॉसिंग ओव्हर म्हणजे रिकॉम्बिनेशन काय झालं, 0. पेरेंटल टाईप किती झाले, 100% पेरेंटल टाईप झाले, बरोबर. आता नेक्स्ट जे आहेत, जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होईल, कोणामध्ये क्रॉसिंग ओव्हर होईल, कन्सिडर करूया A आणि B मध्ये. सो क्रॉसिंग बिटवीन A अँड B किंवा A अँड B ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग झालं आहे. क्रॉसिंग झालं तर इथे गॅमेट कसे जनरेट होतील, तर गॅमेट्स विच इज गेटिंग फॉर्म कसे फॉर्म होतील, जर मी अशा पद्धतीने याला ड्रॉ केलं. कसं, हा A होता, हा B होता, हा C होता, हा A किंवा ह्याला कॅपिटलमध्ये लिहिते, हा BC, हा A B आणि हे स्मॉल C. ठीक आहे, अशा पद्धतीने क्रॉसिंग बिटवीन कशामध्ये म्हटलं, A आणि B मध्ये. A आणि B मध्ये क्रॉसिंग म्हटल्याच्यानंतर मी इथे असं क्रॉसिंग दाखवलं आहे, इथे अशा पद्धतीने क्रॉसिंग दाखवलं आहे. आणि जर मी इथे अशा पद्धतीने क्रॉसिंग दाखवले तर मला मिळेल A B आणि C. त्यानंतर हा काय मिळेल, हा A, हा B आणि हे C. हे काय झाले, रिकॉम्बिनंट टाईप. पण त्याच्या अपोजिट काय आहे, क्रॉसिंग ओव्हर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच होते ना, पण त्यांच्या अपोजिट पेरेंटल टाईप राहतील. म्हणजेच मला इथे काय मिळेल, तर कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C जे वरचे आहे. क्रॉसिंग ओव्हर जी मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे, ह्या क्रॉसिंग ओव्हरमध्ये
हा ए कन्सिडर करा, हा ए. त्यानंतर दुसरा जो आहे दॅट इज व्हॉट, दॅट इज द स्मॉल बी, कारण तुम्ही हे कन्सिडर करतायत, हे कन्सिडर करतायत, म्हणजे हा स्मॉल बी आणि त्यानंतर हा स्मॉल सी. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या इफेक्टमध्ये काय दिसेल तुम्हाला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिसेल, ए बी सी तर पॅरेंटल टाईप राहील, ए बी आणि हा स्मॉल सी जो खालच्या क्रोमोझोमवरचा म्हणजे हा तसंच राहील. त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर झाली आहे तर हा स्मॉल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी. सो आय कॅन राईट डाऊन ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी. जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला पेरेंटल टाईप किती दिसत आहेत, पेरेंट्ससारखे किती दिसत आहेत, कॅपिटल ए बी सी आणि स्मॉल ए बी सी, हे काय झाले, हे झाले पेरेंटल टाईप. आणि त्यानंतर उरलेले जे आहेत हे काय झाले, दॅट इज द रिकॉम्बिनंट टाईप. म्हणजे असं म्हणू शकतो ए आणि बीमध्ये जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होते तेव्हा पेरेंटल टाईप आहे 50% आणि रिकॉम्बिनंट टाईप काय आहे 50%. ठीक आहे. एक ही पॉसिबिलिटीज आहे. त्यानंतर नेक्स्ट जी पॉसिबिलिटी आहे त्याला असं मी म्हणू शकते, द क्रॉसिंग बिटवीन कोणामध्ये झाली, आता ए आणि बीमध्ये क्रॉसिंग झाली होती, बी आणि सी कन्सिडर करूया, बी अँड सी. आता बी अँड सीमध्ये जेव्हा क्रॉसिंग ओव्हर होते तर गॅमेट्स कशा पद्धतीने तयार होत आहेत, तर मी इथे अशा टाईपमध्ये ड्रॉ करते, हा ए, त्यानंतर हा बी, हा सी पेरेंटल टाईप आणि त्यानंतर अगेन ए बी सी. त्याचाच होमोलोगस क्रोमोझोम कसा ड्रॉ करेल, हा ए बी स्मॉल सी, ए बी आणि सी. आता क्रॉसिंग ओव्हर कशामध्ये म्हटले, बी आणि सी यामध्ये क्रॉसिंग ओव्हर म्हटले, म्हणजेच इथे क्रॉसिंग ओव्हर कुठे होईल, हा जर कन्सिडर केला तर बी आणि सी आणि इथे जर कन्सिडर केला तर बी आणि सी, इथे क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे. म्हणजे वरचे जे हाफ आहेत ते पेरेंटल टाईप राहिले. म्हणजेच तुम्हाला काय गॅमेट्स मिळालेले आहेत इथे, तर तुम्हाला गॅमेट्स मिळाले कॅपिटल ए बी सी, त्यासोबत हा कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि क्रॉसिंग कुठे होते, बी आणि सीमध्ये, म्हणजे इथे स्मॉल सी मिळाले तुम्हाला, इथे काय मिळाले स्मॉल सी. त्यानंतर दुसरी केस कन्सिडर करा, हा ए बी आणि हा स्मॉल सी आणि त्यानंतर इथे काय मिळालेलं आहे, स्मॉल ए स्मॉल बी आणि हा इथे रिकम्बाईन झाला आहे म्हणजे कॅपिटल सी. म्हणजे इथे पण काय मिळाले 50% पेरेंटल टाईप आणि 50% रिकॉम्बिनंट टाईप असे मिळालेले आहेत. आणि हे जे दोन्ही क्रॉस आहेत ह्याला आपण म्हणू शकतो दिस टू आर द सिंगल क्रॉस ओव्हर, दिस इज ऑल्सो द सिंगल क्रॉस ओव्हर, कारण क्रॉसिंग ए आणि बीमध्ये झाली किंवा बी आणि सी ह्या दोन जीनमध्ये झालेली आहे, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज द डबल क्रॉस ओव्हर. डबल क्रॉस ओव्हर दॅट मीन्स द क्रॉसिंग बिटवीन, क्रॉस कोणामध्ये होईल, सो क्रॉसिंग बिटवीन ए अँड बीमध्ये तर होणारच आहे, अल्सो किंवा अँड बी अँड सी, म्हणजे ह्या सगळ्यांमध्येच काय होतं आहे क्रॉसिंग ओव्हर होतं आहे. म्हणजे जर मी अशा प्रकारे इथे क्रोमोझोम्स ड्रॉ केले, होमोलोगस क्रोमोझोम्स जर मी इथे ड्रॉ केले तर कशा पद्धतीने हा येईल, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी, कॅपिटल ए बी सी, बरोबर. हे स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी, स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी. आता ह्यामध्ये डबल क्रॉसिंग ओव्हर झालं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे बघा, डबल क्रॉसिंग ओव्हर म्हणजे ए आणि बीमध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं आहे, त्याचसोबत बी आणि सीमध्ये पण क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. ठीक आहे. हे व्यवस्थित लक्ष द्या कारण की आपल्याला ह्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत 3 पॉईंट क्रॉसचे. त्यानंतर बघा इथे पण ए आणि बीमध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं आहे, बी आणि सीमध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं आहे. इथे तुम्हाला काय रिझल्ट मिळेल, ए बी सी आणि ए बी सी हे काय झालेत, हे दोघं पण पेरेंटल टाईप, हा पण काय झाला पेरेंटल टाईप. उरलेले मधले काय आहेत, ह्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं आहे म्हणजे रिकॉम्बिनेशन टाईप तुम्हाला इथे मिळणार. मग याचा रिझल्ट काय मिळेल तुम्हाला, तर ह्याच्या रिझल्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कॅपिटल ए कन्सिडर करा, इथे क्रॉसिंगमध्ये गेला आहे, स्मॉल बी सोबत अटॅच झाला आहे, स्मॉल बीचं पुन्हा रिकॉम्बिनेशनमध्ये गेलं आहे क्रॉसिंग ओव्हरमध्ये, कॅपिटल सी हे एक मिळालं. त्यानंतर खालची केस कन्सिडर करा, स्मॉल ए, त्यानंतर रिकम्बाईन झालं आहे कॅपिटल बी आणि त्यानंतर हा कॅपिटल बी पुन्हा
सी सोबत, म्हणजे इथे जे काही क्रॉसिंग ओव्हर मिळाले त्यामध्ये तुम्हाला हे गॅमेट्स मिळाले आणि हे जे गॅमेट्स आहेत दॅट इज द रिकॉम्बिनंट टाईप जे मिळाले तुम्हाला डबल क्रॉसिंग ओव्हर थ्रू. सो ह्या पॉसिबिलिटीज आहेत जेव्हा आपण 3 पॉईंट क्रॉस कन्सिडर करतो. होप सो तुम्हाला समजलं असेल काय काय पॉसिबिलिटीज आहेत. होमोलोगस क्रोमोझोम आहे, प्रोफेज 1 किंवा मिओसिस 1 मध्ये जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं आहे तर तेव्हा काय काय पॉसिबिलिटी, जेव्हा रिकॉम्बिनेशन होणार नाही 100% पॅरेंटल टाईप मिळतील. जेव्हा रिकॉम्बिनेशन होईल बिटवीन ए आणि बी 50% पॅरेंटल 50% रिकॉम्बिनंट, किंवा बी आणि सी ह्या दोन जीन्समध्ये जरी रिकॉम्बिनेशन झालं तरी पण 50% पॅरेंटल आणि 50% रिकॉम्बिनंट टाईप. आणि थर्ड जी पॉसिबिलिटी आहे ज्याला आपण डबल क्रॉस ओव्हर म्हणतो, तर डबल क्रॉस ओव्हर म्हणजेच ए आणि बीमध्ये पण क्रॉसिंग ओव्हर होतं आहे आणि बी आणि सीमध्ये पण क्रॉसिंग ओव्हर होतं आहे. सो जर मी इथे अशा टाईपमध्ये ड्रॉ केलं तर ही क्रॉसिंग ओव्हर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे, ए आणि बी आणि सी ह्यामध्ये पण हे पेरेंटल टाईप राहणार आहे. हे पेरेंटल टाईप रिकॉम्बिनेशन मिडलमध्ये होईल. सो अगेन द 50% पेरेंटल टाईप राहतील, 50% जे आहेत दॅट इज द रिकॉम्बिनंट 1. सो ह्या काही पॉसिबिलिटीज आहेत किंवा हा जो एक कॉन्सेप्ट आहे इम्पॉर्टंट टू सॉल्व द क्वेश्चन्स ऑफ द जीन मॅपिंग फ्रॉम द 3 पॉईंट क्रॉस. आता क्वेश्चन बघूयात. अँड इंडिव्हिज्युअल हेटेरोझायगस फॉर द 3 जीन्स. असा इंडिव्हिज्युअल आहे जो हेटेरोझायगस आहे 3 जीन्ससाठी ए बी सी, म्हणजे 3 पॉईंट क्रॉसचं आपण कॅल्क्युलेशन्स बघतोय. टू द किती प्रोजेनीज आहेत 1000 प्रोजेनी. आता इथे आपल्याला एक पर्टिक्युलर टाईपच्या गॅमेट्स दिलेले आहेत. गॅमेट्समध्ये किती प्रकारचे प्रोजेनीज आहेत त्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता ह्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात तर तेव्हा जेव्हा सगळ्यात लोवेस्ट प्रोजेनी किंवा फ्रिक्वेन्सी जिथे दिसेल दॅट इज द डबल क्रॉसिंग ओव्हरची आहे आणि जी हायेस्ट असेल दॅट इज द ए बी सी, म्हणजे हा जो हायेस्ट अमाऊंट आहे दॅट इज द पेरेंटल टाईप. बरोबर, म्हणजेच हे जे दोन आहेत ह्यांना मी असं म्हणू शकते की दिस 2 आर व्हॉट दॅट इज द पेरेंटल टाईप आणि डबल क्रॉसिंग ओव्हरचे दिस इज द DCO. ठीक आहे, पण आता आपल्याला इथे ऑर्डर माहीत नाही आहे आणि मग ऑर्डर कशी काढायची, तर आपल्याला डबल क्रॉसिंग ओव्हर माहिती आहे. डबल क्रॉसिंग ओव्हर कशा पद्धतीने येते, डबल क्रॉसिंग ओव्हर अशा पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे. काय, स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल सी आणि कॅपिटल ए कॅपिटल स्मॉल बी कॅपिटल सी ही डबल क्रॉसिंग ओव्हरची आहे. मग आता जीनची ऑर्डर काढावी लागेल. काय जीनची ऑर्डर काढावी लागेल, जर आपण असं कन्सिडर केलं की प्रोजेनीज होत्या ए बी आणि सी ह्या प्रोजेनी होत्या. ठीक आहे, ए बी सी ह्यांचा डबल क्रॉसिंग ओव्हरचा रिझल्ट काय यायला पाहिजे होता. इथे क्रॉसिंग ओव्हर झालं, इथे क्रॉसिंग ओव्हर झालं. डबल क्रॉसिंग ओव्हरमध्ये हा कॅपिटल ए त्यानंतर हे स्मॉल बी आणि हा कॅपिटल सी असं यायला पाहिजे होतं. त्यानंतर हा ए त्यानंतर हा कॅपिटल बी आणि हा स्मॉल सी अशा यायला पाहिजे होत्या. सो अगेन दिस इज व्हॉट, दिस इज द जीन. आता ही जीनची ऑर्डर आहे कशामुळे, कारण की कॅपिटल ए बी सी जेव्हा आपण डबल क्रॉस ओव्हर केलं तर डबल क्रॉसमध्ये आपल्याला हे रिझल्ट्स मिळालेले आहे. मग जर डबल क्रॉसमध्ये हे रिझल्ट्स मिळाले तर ह्याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करा ना बी आणि सी आणि ए आणि बीमध्ये, म्हणजेच डेफिनेटली प्रोजेनीज किंवा पेरेंटल टाईप ए बी सी असतील आणि ए बी सी असतील. बरोबर, मग आता ए आणि बीमधलं सांगा. जर ही ऑर्डर असेल ए बी सी आणि ए बी सी तर मला सांगा की ए आणि बी जे आहेत ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर झालं तर तुम्हाला रिझल्ट काय मिळेल, कॅपिटल ए मिळेल, स्मॉल बी मिळेल, त्यानंतर स्मॉल सी मिळेल आणि त्यानंतर इथे सेकंड ह्याच्यामध्ये काय मिळेल, स्मॉल ए मिळेल, त्यानंतर कॅपिटल बी मिळेल आणि त्यानंतर कॅपिटल सी मिळेल. मग ही कंडिशन कुठे तुम्हाला दिसते, तर ही इथे दिसते कॅपिटल ए बी स्मॉल सी स्मॉल ए बी सी, म्हणजेच हा ए आणि बी मधला डिस्टन्स आहे, म्हणजे सिंगल क्रॉस ओव्हर कशामध्ये ए आणि बी मधलं. आणि ह्याला आपण म्हणू शकतो दिस इज द सिंगल क्रॉस ओव्हर कशामध्ये बिटवीन बी अँड सी. आणि मग हा आता डबल क्रॉस ओव्हर आपल्याला माहिती आहे. नाव पुट द व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहे आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो तर ड्रॉ करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो मॅप डिस्टन्स. मग मॅप डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सिंगल क्रॉस ओव्हर कन्सिडर करावं लागेल.
So here I am writing first of all single cross over between distance काढायचे A and B ह्यांच्यामधलं डिस्टन्स मला ड्रॉ करायचं आहे. ह्यांच्यामधलं डिस्टन्स काढण्यासाठी मला काय लागेल की सिंगल क्रॉस ओव्हर किती आहेत, दॅट इज द 42 प्लस 42 43 आणि त्यामध्ये ए बी सी म्हणजे डबल क्रॉस ओव्हर किती आहे 6 प्लस 9 डिवायडेड बाय टोटल प्रोजेनीज किती आहेत, टोटल प्रोजेनी आहेत 1000 टोटल प्रोजेनी इंटू 100. सो यू कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन देम. मग कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे बघा, ह्यांचं कॅल्क्युलेशन्समध्ये ओके हे टोटल येतील 100 डिवायडेड बाय 10 दॅट मीन्स द 10 सेंटीमॉर्गन, दॅट इज द 10 सेंटीमॉर्गन. हे कशामधलं डिस्टन्स मिळालं आपल्याला ए आणि बी मधलं. मग तसंच आपण काढू शकतो सिंगल क्रॉस ओव्हर हा जो डिस्टन्स आहे बिटवीन द बी अँड सी, बी आणि सी मध्ये काढू शकतो. आता हा काय बी आणि सी मधला डिस्टन्स 140 प्लस त्यानंतर 145 प्लस डबल क्रॉस ओव्हर किती 6 प्लस 9 डिवायडेड बाय वॉट, डिवायडेड बाय 1000 इंटू 100 मग आता कॅल्क्युलेट करू शकतो. सो कॅल्क्युलेशन्समध्ये काय येईल, हे 0 0 कटले, ही 0 0 कटले, ही 10 इज इक्वल टू वॉट 30 सेंटीमॉर्गन. म्हणजेच जर तुम्ही बघितलं बी आणि सी मधलं डिस्टन्स जास्त आहे, किती आहे 30 सेंटीमॉर्गन आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स जे आहेत ते 10 सेंटीमॉर्गन. म्हणजेच ए आणि बी जे आहे ते एकमेकांच्या जवळ आहे, पण बी आणि सी हे एकमेकांच्या जवळ नाही आहेत. आणि जर बी आणि सी एकमेकांच्या जवळ नसेल तर ह्या जीनची ऑर्डर कशी आहे, म्हणजे जर मी म्हटलं ए आणि बी हे एकमेकांच्या जवळ आहे, त्यांचं डिस्टन्स किती आहे 10 सेंटीमॉर्गन, पण बी आणि सी एकमेकांच्या जवळ नाही आहेत, म्हणजे डेफिनेटली हे डिस्टन्सवरती आहेत. म्हणजेच ही ऑर्डर कशी येईल सी आणि बी, म्हणजे हे किती झाले दॅट इज द 30 सेंटीमॉर्गन. कोणामधलं डिस्टन्स सी आणि बी मधलं जे डिस्टन्स असेल ते असेल दॅट इज द 30 सेंटीमॉर्गन. मग यावरून तुम्ही सी आणि एवरचं डिस्टन्स काढू शकतात का, येस सी आणि एवर मधलं डिस्टन्स किती येईल 20 सेंटीमॉर्गन. म्हणजेच आपली जी ऑर्डर आहे जीन्सची ती आयदर CAB अशी म्हणू शकतो किंवा BAC अशा टाईपची आपल्याला ऑर्डर मिळते, जिथे एच्या जवळ तर बी आहे पण बीच्या जवळ सी नाही आहे, कारण की डिस्टन्स त्यांच्यामधला जास्त आहे. कम्स दॅट इज द BAC or we can say the gene order is the CAB. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन ऑल्सो से द जीन ऑर्डर अशा पद्धतीने. वी हॅव कम्प्लिटेड द मॅप जिनोमिक मॅपिंग. यामध्ये 2 पॉईंट क्रॉस 3 पॉईंट क्रॉस आणि त्यांचे कॅल्क्युलेशन्स कशा पद्धतीने करायचे दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड, किंवा फ्रिक्वेन्सी कशी काढायची आहे रिकॉम्बिनंटची तीही आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मॅप डिस्टन्स इज इक्वल टू पर्टिक्युलर फॉर्म्युला, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण कशा पद्धतीने काढू शकतो ह्या सर्व गोष्टी आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.